नमस्कार. मला अतिशय आनंद होतो आहे आज इथे माझं मनोगत व्यक्त करण्याची संधी मिळते आहे. गेले काही दिवस मी खूप अस्वस्थ होतो आणि म्हणजे मुळात ह्या कामाची सुरुवातच अस्वस्थतेमुळे आहे. पण जे काही ह्या LPG तुटवड्यामुळे जे काही घडलं आणि त्याच्यामुळे सोशल मीडियामुळे आमच्या कामाला जी व्हिजिबिलिटी मिळाली, त्याच्यामुळे खूप जास्त संख्येने आमच्याशी लोकं संपर्क करू लागली आणि त्याच्यासाठी आम्ही बिलकुल तयार नव्हतो. पण माझी अस्वस्थता अशी होती, की हा जो जो काही संपर्क होत होता, त्याच्यात मी काम एवढंसंच केलंय, पण असं जणू वाटत होतं, की मी केवढं मोठं काम केलंय. तर खरी अस्वस्थता ती होती, की आपल्याला खूप जास्त काम करायचं आहे आणि उलट अशी विचारणा व्हावी, की अरे आपण काय करू शकतो अजून? पण त्याच्यातनं मला काही ह्या अस्वस्थतेतनं बाहेर पडण्यासाठी 2-3 गोष्टी सुचल्या किंवा त्या अशा बुद्धीला नाही सुचल्या, पण आतून वाटल्या. एक, ही अस्वस्थता दूर करण्यासाठी उगवलं पाहिजे. जितके आपण उगवू, तितके आपण निसर्गाच्या जे मूळ ऊर्जा कॅप्चर करण्याचं जी जादू आहे, त्याच्याशी आपलं नातं जोडलं जाईल. आणि त्याच्यात त्या जीवाच्या कलाकलांनीच आपल्याला घ्यावं लागतं. त्यामुळे आपोआप आपल्या मनाची अवस्था या निसर्गाच्या गतीशी जोडून घेण्याच्या दिशेने जाणारी होईल. हे एक. आणि त्यासाठी जितकं पाणी आपण वनस्पतीमध्ये कन्व्हर्ट करू शकतो आणि ते करण्यासाठी आपल्याला सूर्य लागतो. त्यामुळे जिथे जिथे सूर्य आहे, तिथे वनस्पती लावणे ही एक दिशा मला त्याच्यात प्रत्येकजण करू शकेल अशी ही गोष्ट. आपण नुसते हात धुतो आणि ते पाणी ड्रेनेजमध्ये जातं. हे फक्त आपणच करतो. दुसरं मला असं जाणवलं, की कम्युनिटी बिल्ड केली पाहिजे. कृतिशील माणसांची कम्युनिटी, जे लोक कृती करतात. ह्या 2 गोष्टी मला माझ्या हृदयाने सांगितल्या ह्या अस्वस्थतेतनं दूर होण्यासाठी. आणि तिसरी एक गोष्ट मला जाणवली, की ती थोडी बुद्धीची आहे. ती अशी, की लोकं माझ्या कामाकडे आकर्षित होत नाही आहेत, तर मी जी दिशा पकडली आहे त्याच्याकडे आकर्षित होत आहेत. आणि त्याच्यामुळे माझं ओझं खूप कमी झालं. ही दिशा योग्य आहे हे मला त्याच्यातनं कळलं. चालायचं खूप आहे अजून आणि ते ठीक आहे, आपण सगळे चालू. म्हणजे जसं कोलंबसनी दिशा पकडली होती, त्याला भारतात यायचं होतं, म्हणजे त्याला ईस्ट, ही वॉन्टेड टू कम ईस्ट, पूर्वेला यायचं होतं, पण त्यांनी पश्चिम दिशा पकडली होती. कारण की त्याचा श्रद्धा म्हणा किंवा विश्वास म्हणा, विज्ञान ह्या एका वैज्ञानिक सत्यावर होती, की पृथ्वी गोल आहे. तर अशी ही दिशा आपल्याला मी पकडलेली आहे, की जी त्या दिशेचं काय आहे, जसं कोलंबसला भारताकडे यायचं होतं, तसं मला कुठल्या दिशेने जायचं आहे, तर आपली जीवनशैली ही रिन्युएबल एनर्जी आणि रिन्युएबल मटेरियल ह्याच्यावर उभी असावी, ही ती दिशा आहे. कोलंबससुद्धा भारतात पोचला नाही. त्यामुळे आपल्या आयुष्यात आपण पूर्णपणे त्या डेस्टिनेशनपर्यंत पोचू की नाही हे मला माहीत नाही, पण ही दिशा नक्कीच धरली पाहिजे. म्हणूनच मी बरेचदा आज तुम्ही जे झाड दिलेलं आहे त्याचं जे तुम्ही वर्णन केलं, तर मी बरेचदा सांगतो, कुठलीही भेट द्यायची असेल तर मला तरी खाता यावी अशी वस्तू द्या किंवा वायूला खाता यावी अशी वस्तू द्या, तर किंवा ती निसर्गात विलीन व्हावी अशी वस्तू द्या. त्यामुळे अगदी हे सायटेशनसुद्धा त्या तत्वात बसत नाही. तर ठीक आहे, पण आपल्याला ह्या गोष्टींबद्दल माइंडफुल व्हावं लागणार आहे, कारण आपली आत्ताची पिढी किंवा गेल्या 2-3 पिढ्या ही एकमेव पिढी आहे, की जी पैसे देऊन कचरा विकत घेते. कसं, तर आपण बिस्किट पुडा घेतला तर बिस्किटं पण विकत घेतो आणि तो प्लॅस्टिक पण विकत घेतो. म्हणजे आपण पैसे देऊन कचरा करतो. तर ही अशीच आपली बुद्धिमान पिढी आहे. पण ह्याच्यातनंच आपल्याला मार्ग काढायचे आहेत आणि त्यासाठी वायू हा कृतिशील उपक्रम आहे. तिथे युद्ध चालू आहे, त्याच्याबद्दल मी काहीच करू शकत नाही असं आपल्याला वाटतं खरं. पण मी जर स्वतःची ऊर्जा बनवू लागलो स्वतःच्या कचऱ्यातून, तर त्या विचाराला कृतीतून दिलेलं आपलं एक उत्तर आहे.
असंही आपण त्याच्याकडे बघू शकतो. एक व्यक्तिगत निजी कृतीतून आपण जागतिक पातळीवर काहीतरी जे चुकीचं चाललेलं आहे त्याला आपण थेट उत्तर देऊ शकतो. आपलं पॉलिटिक्स आपण आपल्या पातळीवर खेळू शकतो असं मला वाटतं. दुसरं एक मला वाटतं की मी का स्वतःची ऊर्जा बनवायची, तर भविष्यात खणून खणून मिळणारी ऊर्जा संपून जाणार आहे. त्यामुळे कुठल्या देशावर युद्ध करायचं, कारण कोणाकडेच इंधन नसणार आहे. त्यामुळे सरकार काहीच करू शकणार नाही आहे, कारण सरकारला फक्त युद्ध करता येतं. जे खरंच उगवण्याचं काम आहे ते प्रत्येक सामान्य माणसालाच करावं लागणार आहे. आणि म्हणून आपण स्वतःची ऊर्जा स्वतः त्याच्यावर आपलं राज्य असावं ह्या दिशेने आपण वाटचाल केली पाहिजे. आणि म्हणून बरेचदा जेव्हा विचारणा होते की मोठी बायोगॅस प्लांट का नाही बनवत तू, की शहराचा सगळा कचरा एके ठिकाणी जमा करून, तर त्याच्यामागचं माझं उत्तर हे टेक्नॉलॉजिकल नाही आहे. ते न करण्यामागचं उत्तर हे राजकीय आहे. आज माझ्या हातात माझ्या ऊर्जेची ताकद बनवण्याची ताकद आहे, ती मी का घालवायची. इतके दिवस हा विचार माझा लोकांना फारसा पटत नव्हता. त्यामुळे आम्ही फार ऊर्जेच्या बाबतीत बोलायचोच नाही. आम्ही म्हणायचो ठीक आहे, कचरा प्रश्न सोडवूयात. पण आज मला खरंच या व्यासपीठावरून डोनाल्ड ट्रम्पला सुद्धा थँक्स म्हणायचं आहे की त्यांनी जे काही घोळ घातलेले आहेत, जे काही वाईट करतो आहे, त्याच्यामुळे किमान खूप जास्त लोक जागे तरी झाले. त्या जागे झालेल्या आपल्या सगळ्यांना आता कृतीमध्ये काहीतरी करण्याची वेळ आलेली आहे. ती आपण वेळ साधूयात. आजच मी एका मोठ्या कंपनीत गेलो होतो. 500 कोटी टर्नओव्हर असलेली ती कंपनी, पण तिथे भाजी आज चुलीवर होत होती. तर तुम्ही 500 कोटी टर्नओव्हरवाले असा की तुम्ही एक साधा गरीब माणूस असा, ऊर्जा संपेल तेव्हा संपेल, ती सगळ्यांसाठीच संपेल. आणि आज मी माझ्या घरात बायोगॅस बनवतो आणि मला माझी ऊर्जा कोण पुरवतं? माझ्या परिसरात काम करणाऱ्या सफाई कर्मचारी. माझ्या ऊर्जेचा स्रोत हा इराणमध्ये खणलेला LPG नसून, आणि ते HP किंवा एक युद्ध लढल्यानंतर HP हिंदुस्तान पेट्रोलियम मार्फत माझ्या घरी येत नाही. तर माझ्या परिसरात ज्या बाई कचरा गोळा करतात त्या मला रोज माझी ऊर्जा आणून देतात, आणि त्या आता माझ्या गॅस सप्लायर आहेत. मला 5 किलो कचरा लागतो. आम्ही 3 जण आहोत. आमचा स्वयंपाक त्याच्यात पूर्णपणे होतो. त्यामुळे माझ्या घरात अंदाजे 2 टन कचरा वर्षाचा जिरतो आणि साधारण 8 ते 10 सिलेंडर इतका LPG मी वापरत नाही. आणि ह्याचा पुरवठा एक सफाई कर्मचारी करते की ज्या बाई आज आपलं शहर स्वच्छ ठेवतायत, ज्या व्यक्ती, आणि त्या व्यक्तीला काहीच किंमत नाही आहे आज, त्या आज एक सन्मानाचं काम व्यवसाय करतायत मला ऊर्जा पुरवण्याचा. रिन्युएबल एनर्जी तर ती आहेच, आणि ती क्लायमेट फ्रेंडली सुद्धा आहे, पर्यावरणाच्या दृष्टीने सुद्धा पूरक आहे. असा एक मायक्रो बिझनेस त्या करू शकतात. अशा पद्धतीने आपल्याला भविष्याकडे बघावं लागणार आहे. सगळे प्रश्न हे केवळ सायन्सेस वापरून सुटणार नाही आहेत, म्हणजे फिजिकल सायन्सेस, फिजिक्स, केमिस्ट्री असे सायन्सेस वापरून सुटणार नाही आहेत. खूप सोशल इंजिनिअरिंग पण करावं लागणार आहे. तर असं भविष्य हे खूप इंटरेस्टिंग आहे. खूप वेगवेगळ्या पद्धतीने आपण आपल्या गरजा कशा भागवता येतील ह्याकडे खूप जास्त संख्येने आपण लोक बघणार आहोत. त्यामुळे इनोव्हेशन करायला हा खूप चांगला काळ पुढे आलेला आहे. ह्या सगळ्या इनोव्हेशनच्या चळवळीत, स्वावलंबनाच्या चळवळीत, पर्यावरणपूरक इंधनाच्या दिशेने नेणाऱ्या चळवळीत, क्लायमेट फ्रेंडली जगण्याच्या चळवळीत, आणि बरेचदा लोक म्हणतात अरे समजा पुण्यातल्या सगळ्या माणसांनी स्वतःचा कचरा जिरवला तरी स्वतःच्या कचऱ्यातून 15 ते 20% गॅस मिळतो. गॅसचा प्रश्न कुठे सुटेल? मग नको. पण मी त्यांना उलटं उत्तर, हो कचऱ्याचा प्रश्न सुटेल ना अख्खा, तो काय कमी आहे? तर बरेचदा काय होतं, काहीतरी खूप मोठं साधण्याच्या उद्देशाने आपण पाहतो आणि दुसरं अतिशय सुंदर काहीतरी घडत असतं त्याच्याकडे आपलं दुर्लक्ष होतं. एकाच वर्षी 2 सिनेमे जेव्हा खूप चांगले येतात आणि एकालाच ऑस्कर मिळतं तेव्हा दुसरा सिनेमा कसा दुर्लक्षित होतो. तसं तर कचरा प्रश्न सुद्धा सुटणार आहे. आणि आत्ता भलेही वाटतंय आपले 15% स्वयंपाक त्याच्यावर होतो, पण आपल्याला LPGची सवय लागल्यामुळे तसं होतं. बऱ्याचशा सवयी बदलून आपली गरजच कमी करून
आपण ते 100% नेऊ शकतो. सोलर एनर्जी डायरेक्टली वापरू शकतो, ब्रिकेट बेस्ड फ्युएल्स वापरू शकतो. सर मगाशी मला म्हणत होते की पाचोळ्याचं काय करायचं, तर पाचोळ्यातून ब्रिकेट्स बनू शकतात ज्याच्यावर आपण व्यवस्थित स्वयंपाक करू शकतो. तर हे खूप इंटरेस्टिंग भविष्य आहे ज्याच्यात आपल्याला खूप काही करावं लागणार आहे. सरकार करणार नाही आहे, करूच शकणार नाही आहेत, आपल्यालाच खूप बदल करावे लागणार आहेत. तर त्या सगळ्या बदलाच्या चळवळीत तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आणि आपल्या हातून काहीतरी खूप छान निर्माण होणार आहे पुढच्या 15-20 वर्षात, जे पुढचे अनेक वर्ष लोक वापरणार आहेत, कारण की तो बदल आत्ताच होणार आहे. धन्यवाद.